नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारण म्हणजे सगळा नॅरेटिव्हचा खेळ आहे. एक कथानक पसरवायचं. जसं 2024 मध्ये संविधानात बदल केला जाणार आहे हे म्हणे इंडिया आघाडीचं नॅरेटिव्ह होतं आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे आता महिला आरक्षणाची भ्रूण हत्या केली विरोधकांनी, हे जे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या अंगाशी येणार कसा, या संबंधी इंडिया आघाडीने ही आपल्याला सुवर्ण संधी आहे असं म्हणून बरंच काही ठरवलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकनेते शरद पवार यांची अनेक अर्थाने तुलना केली जात आहे. आता प्रत्यक्ष डिबेटमध्ये माझ्या स्तरावरचाच जर कोणी असेल तर मी डिबेट करणार असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. म्हणजे माझ्या स्तरावरचा अन्य कुणीही नाही असं त्यांना म्हणायचं आहे का, या संदर्भात चर्चा सुरू आहे. या एकूणच नॅरेटिव्ह संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, शरद पवार या क्षणाला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्यांची ती नियमित वैद्यकीय चाचणी तिथं सुरू आहे. ते बारामतीला पोटनिवडणुकीला मतदान करण्यासाठी सुद्धा जाऊ शकणार नाहीत. परंतु शरद पवार यांचं नाव चर्चेमध्ये येणार नाही कुठल्याही राजकीय घटनेमध्ये, असं होणं शक्यच. मग ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय तातडीने पत्रकार परिषद घेतली की 17 एप्रिल 2026 हा काळा दिवस म्हणून गणला जाईल आणि त्याला कारण म्हणजे इंडिया आघाडी कशी आहे. त्याच्यानंतर भलं त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं नाही, परंतु काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सगळं त्यांनी, जो रोख त्यांचा आहे तो काही स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की ह्या लोकांनी भ्रूण हत्या केलेली आहे. अगदी हिंदू कोड बिलाला स्वतः तत्कालीन पंतप्रधान, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला होता, असं बोलण्याचं धाडस देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. प्रत्यक्षात त्याचा इतिहास वेगळा आहे, त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे निश्चितपणे चर्चा करू याच विचाराने. आता ज्या वेळेला शरद पवारांचं नाव घेतलं जातं, शरद पवार 4 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि कालावधीचा जर एकूण जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांनी ते रेकॉर्ड मोडलेला आहे. म्हणजे सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना आहे. आता फडणवीस ज्या स्तरावरचे नेते आहेत, म्हणजे ज्या स्तरावरचे राजकीय दृष्ट्या चाणक्य आहेत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व ते करत आहेत, त्यांच्या त्या उंचीवर कोणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही. परंतु आता त्यांची जी काही गोची त्यांनी स्वतःहून करून घेतलेली, म्हणजे एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जी गोची दिल्लीमध्ये जी झाली की जो कायदा 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये संमत झालेला आहे, त्या कायद्याचं नोटिफिकेशन आधी काढलं पाहिजे आणि मग त्याची दुरुस्ती केली पाहिजे, हे साधं वैधानिक कर्तव्य देखील दोघेही विसरले. ज्या वेळेला मनीष तिवारी हे काँग्रेसच्याच नेत्यांनी लक्षात आणून दिलं, अहो ज्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करायला चाललेला आहात तो कायदा तुम्ही लागूच केला नाही, त्याचं नोटिफिकेशनच नाही. आणि मग सप्टेंबर 2023 मध्ये जे विधेयक मंजूर करण्यात आलं महिला आरक्षणाचं, नारी शक्ती वंदन विधेयक, तर ते विधेयक ते नोटिफिकेशन काढलं, ते 16 एप्रिलला काढलं. 16 एप्रिल 2026 ला काढलं, ज्याच्या दुसऱ्या दिवशी मतदान झालं आणि त्याच्यामध्ये पराभव झाला. विधेयक नामंजूर झालं लोकसभेमध्ये. 352 एकूण खासदारांचं तिथं पाठबळ पाहिजे होतं, तिथं मिळालं 298 खासदारांचं पाठबळ. त्याच्यामुळे मोठी नाचक्की झाली. मग आता हे जे आपण जे करू पाहतो, 543 ऐवजी 850 खासदार निवडून येतील. त्याच्यानंतर विधानसभा सगळ्या राज्यांच्या तिथेही जास्त आमदार निवडून येतील आणि मग आपल्याला
जे महागाईचा भस्मासूर आहे, बेरोजगारी आहे वगैरे, युद्धाचे झळ आहे. आता राम मंदिर होऊन गेलेलं आहे, आता काश्मीरचा प्रश्न सोडून मग आता करायचं काय? आणि 2024 मध्ये आपल्याला काठावर बहुमत मिळालेलं आहे, म्हणजे तेही दोन कुबड्या घ्याव्या लागल्या. यामुळं मग आता 2029 साठी काय करायचं? तर महिला आरक्षण. मग दक्षिण उत्तर अशी भांडणं लावायची वगैरे वगैरे ते सगळं आहे. आणि ते सगळं एव्हन आपल्याला सगळ्यांना माहिती. आपण चर्चा काय करतोय? आपण चर्चा करतोय की शरद पवार यांचं त्या अर्थाने कर्तृत्व. आता वयोमानाने निश्चितच शरद पवार हे ज्येष्ठ आहेतच, ते कुणी अमान्य करणार नाही. देवेंद्र फडणवीस देखील त्या अर्थाने शरद पवारांचा सौजन्यपूर्वक उल्लेख करत असतात. आता ज्या वेळेला हे महिला आरक्षण, मग आता इंडिया आघाडीने किंवा महाविकास आघाडीने स्पष्टपणे ठरवलेलं आहे की हे जे नॅरेटिव्ह आता भ्रूण हत्या करणारे हे विरोधक आहेत, हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अकांड तांडव माजवलं जात आहे, आक्रस्ताळेपणा केला जात आहे, त्याला उत्तर द्यायचं ताबडतोब. त्यामुळं सुषमा अंधारे असतील, प्रणिती शिंदे असतील, शोभा बच्चाव असतील, या अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला की तुम्ही काय बोलताय. त्याच्यानंतर रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन दिलं, डिलिमिटेशन, परिसीमा नेमकं काय, कसं वगैरे काय, त्याचं हे केलं. त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टीकडून जे उत्तरं दिले जातात ते फक्त आक्रस्ताळेपणाचे असतात. आणि देवेंद्र फडणवीस किंवा इतर नेत्यांनी छू केले की ते कसे पळतात अंगावर, असं अंधारे यांच्या शब्दामध्ये सांगता येईल. आपल्याला कुणाचीही बाजू घ्यायची नाही. आपण ज्या वेळेला शरद पवार यांच्या कर्तृत्वाचा महिलांच्या संदर्भातला एक करतोय, तर त्यावेळेला त्यांच्या 4 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे. ज्या वेळेला 1994 मध्ये त्यांनी महिला धोरण जाहीर केलं, त्याच्यामध्ये अनेक काळ त्याची चर्चा केली, अनेक मोठी कमिटी नेमली, अनेक बैठका झाल्या, 21 वेळेला बैठका झाल्या. त्याच्यानंतर महिला धोरण त्यांनी ते ठरवलं. तेव्हा मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, म्हणजे ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका, याच्यामध्ये महिलांना आरक्षण दिलं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी ते लागू केलं. ते पुढे 50% वाढवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दिलं. यांनी 33% त्यावेळेस. हे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. बरं, हे महाराष्ट्राचं देशामध्ये पहिलं राज्य असं करणारं म्हणजे महाराष्ट्र ठरलं. जेव्हा तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी घटना दुरुस्ती महिला आरक्षण विधेयक ते तिकडं चाललेलं होतं, त्यावेळेला इकडं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या अधिकारामध्ये महाराष्ट्रापुरतं त्यांनी ते लागू करण्याचं धाडस हे शरद पवारांनी त्यावेळेला केलं. इतकंच नाही, त्यांनी 30% नोकऱ्यांमध्ये जागा महिलांना देण्यासाठी राखीव ठेवल्या. शासकीय, निमशासकीय याच्यामध्ये त्यांनी ते एक धोरण केलं. त्याच्यानंतर समाज कल्याण खात्यामध्ये विभागणी केली आणि महिला व बाल विकास हे स्वतंत्र खातं केलं. ते एक मोठा त्यांचा क्रांतिकारी निर्णय झालेला. म्हणजे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास खात्यामार्फत जी सध्या यशस्वी केली महायुतीने आणि प्रचंड बहुमत मिळवलं, ते खातं जे आहे ते शरद पवारांनी निर्माण केलं. त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग ज्या धर्तीवर आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग पाहिजे, म्हणून तो निर्माण करण्याचं काम देखील महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी. बाकी देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019, त्याच्यानंतर आत्ता दुसऱ्या त्यांच्या टर्म मध्ये अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत महिलांच्या संदर्भात. घेतलेले नाहीत असं कुणीच म्हणणार नाही, घेतलेले आहेत निर्णय. परंतु ज्या वेळेला या डिलिमिटेशनमुळे आणि जो काही राजकीय आपल्याला जो स्वार्थ साधायचा होता 2029 मध्ये, आणि मग घाई केली पाहिजे आणि प्रचार सभांमध्ये आपल्याला ओरडून सांगता आलं पाहिजे. म्हणजे तामिळनाडू असेल, पश्चिम बंगालमध्ये असेल, प्रचार करायचा आहे. इकडे अण्णा द्रमुकचं मोठं स्टॅलिन यांचं आव्हान आहे, तिकडे ममता बॅनर्जीचं आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? तर आपण हा एक प्रयोग करून बघू. आणि ती घाई नडलेली आहे भारतीय जनता पार्टी. आणि मग तिथं साधं भानच राहिलं नाही. जसं सुरुवातीला सांगितलं नोटिफिकेशनच नव्हतं, मग नंतर डिलिमिटेशन जोडलं. त्याच्यामध्ये भरपूर घमासान जी काही चर्चा सध्या भारतामध्ये चालू आहे ती सगळी उलटणार आहे.
कारण की जर माझ्या स्तरावरचे नेते म्हणण्यापेक्षा आता इतर जे छोटे मोठे प्रवक्ते हे जे म्हणायला लागलेले त्यामुळं उत्तर नेमकं काय द्यावं आपण. मग ते जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये बोलताना हो कसे महिला विरोधक आहेत, मग कुठले तरी आपले टेक्निकल पॉइंट काढतात आहे, विरोध करतात आहे, असं झालं. शेवटी राज्यघटनेला काही महत्व आहे की नाही, संविधानाला काही महत्व आहे की नाही, आणि मुळामध्ये याचे 850 खासदार त्या सेंट्रल विस्टामध्ये आणून बसवल्यानंतर कुणाला काय संधी मिळणार आहे, काय बरेचसे विषय. त्यामुळं घाई घाई जी ती घाई नडलेली आहे. म्हणजे अति घाई अपघाताकडे नी असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणेच घडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं. जे 2034 मध्ये व्यवस्थितपणे लागू होऊ शकतं आणि त्याच्यावर सगळा सांगोपांग विचार करून संसदेमध्ये सप्टेंबर 2023 मध्येच सगळी चर्चा झालेली आहे की कशा प्रकारे जनगणना नव्याने आवश्यक आहे, जातगणना कशी आहे, अनुसूचित जाती जमाती महिलांचा कसा विचार करावा लागणार आहे, आणि ओबीसी महिलांचा तुम्ही विचारच करत नाही तो कसा करावा लागणार आहे, याची सगळी चर्चा. आणि मग ते सगळं झाल्यानंतर नवीन जनगणना जातगणना झाल्यानंतर केलेलं संयुक्तिक ठरेल हे 2023 मध्ये ज्या भारतीय जनता पार्टीला मान्य होतं. म्हणजे उलट तर त्यावेळेला हे सगळे काँग्रेस विरोधक असे म्हणत होते की तुम्ही आत्ताच ते लागू करा, 33% आरक्षण आत्ताच द्या. परंतु तसं त्यावेळेला केलं नाही. ते म्हणे नाही आपल्याला सगळं सांगोपांग विचार करावा लागेल म्हणून आपण नंतर करू. आणि मग स्वतःच आता मध्येच हे आणलं आणि आता आरोप करत आहेत की विरोधकांनी खोडा टाकला. म्हणजे ज्या वेळेला आता शरद पवार चर्चेला तयार झाले आणि ते म्हणले ठीक आहे, परंतु त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या अभ्यासू नेत्यांना आधी या महाविकास आघाडीतल्या प्रवक्त्यांशी निपटावं लागणार आहे आणि मग नंतर चर्चा होणार आहे स्तरावरच्या नेत्यांशी. हे एकूण असंच चाललेलं आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.